नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मोहाडे सर आणि तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच डिप्लोमा टेक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. स्टुडंट्स, आज AIML, AI, AN आणि डेटा सायन्स हे जे आपले ब्रांचेस आहेत त्यासाठी हा लेक्चर अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण स्टुडंट्स, आपण DSP शिकणार आहोत आणि DSP थोडासा अवघड आहे. डेटा स्ट्रक्चर त्याच्यामध्ये आहेत, त्यासोबत आपल्याला डेटा स्ट्रक्चर युजिंग पायथन आहे, थोडीशी कॉम्प्लेक्सिटी आहे. बट स्टुडंट्स, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. मोहाडे सर आणि डिप्लोमा टेक अकॅडमी तुमच्यासोबत आहे. अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. AIML, डेटा सायन्स आणि त्याच्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स प्लस मशीन लर्निंगचे जेवढे पण मुलं आहेत त्यांना हा जो लेक्चर आहे खूप महत्त्वाचा आहे. प्रॉपर बघा. तुमची जी AIMLची जी ब्रांचेस आहेत थोडंसं कॉम्प्लेक्सिटी आहे. ठीक आहे, तुम्हाला कॉम्प्लेक्सिटी का वाढलेली? कारण तुमचे सब्जेक्ट्स न्यू आहेत आणि ब्रांच पण न्यू आहेत. बट डोंट वरी, आपला जो अभ्यासक्रम आहे आपण एकदम चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन जाऊ. आणि स्टुडंट्स, माझं सगळ्यात महत्त्वाचं इम्पॉर्टंट पॉईंट आहे की माझं इम्पॉर्टंट पॉईंट काय की डिप्लोमा टेक अकॅडमीमधला एक विद्यार्थी हा भारताचं भविष्य आहे. ठीक आहे, त्या अनुषंगाने आम्ही तुम्हाला ट्रेन करतोय फॉर द रिअल वर्ल्ड. ठीक आहे, आता आपण सुरू करू. आताच्या लेक्चर नंबर 1 मध्ये आपण सिलेबस समजून घेतलेला आहे डेटा स्ट्रक्चर युजिंग पायथनचा 313306. ठीक आहे, आता काय शिकणार आहोत आपण? आज आपण शिकणार आहोत पायथनचं इंट्रोडक्शन शिकणार आहोत आणि 2-3 प्रोग्राम्स आहेत ते सगळे आपले जेवढे पण आहेत प्रोग्राम्स ते एकदम चांगल्या पद्धतीने शिकणार आहोत. ठीक आहे, आता सगळ्यात महत्त्वाचं काय, तुमचा जो सिलेबस आहे तो पॉईंट ऑफ व्ह्यू जरा समजून घ्या. फीचर्स ऑफ पायथन आहेत, काय इम्पॉर्टंट आहेत. इंटरॅक्टिव्ह आहे, ऑब्जेक्ट ओरिएंटेड, इंटिग्रेटेड, प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट, ते आपण शिकून घेऊ. पायथन बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. ठीक आहे, आयडेंटिफायर्स, कीवर्ड्स, इंडेंटेशन, व्हेरिएबल्स, कमेंट्स. ठीक आहे, पायथन डेटा टाइप्स, नंबर, स्ट्रिंग, टपल्स, लिस्ट. ठीक आहे, हे आपण शिकून घेतलेलं. इफ एल्स स्टेटमेंट्स आहेत अँड ऑल. नाव सगळ्यात महत्त्वाचं काय, इंट्रोडक्शन. आजचा जो लेक्चर आहे तो फक्त इंट्रोडक्शनसाठी आहे. लेक्चर नंबर 2 प्रॉपर वेमध्ये समजून घेऊ. पायथन का शिकायची? पायथन ही जगातली सगळ्यात सुंदर लँग्वेज आहे, सगळ्यात पॉप्युलर लँग्वेज आहे आणि सगळ्यात इन डिमांड लँग्वेज आहे. म्हणून ती AIMLला तुम्हाला दिलेली आहे. काय दिलेली आहे? AIML ब्रांच, AI ब्रांच, डेटा सायन्स ब्रांच ह्या मुलांना ती दिलेली आहे. आणि स्टुडंट्स, अजिबात टेन्शन घेऊ नका. मोहाडे सर आणि आपली डिप्लोमा टेक अकॅडमी ही महाराष्ट्रातल्या सगळ्या AIML, AI आणि डेटा सायन्स ब्रांचच्या मुलांसाठी कार्यरत आहे. सो स्टुडंट्स, अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. ठीक आहे, फीचर्स ऑफ पायथनच्या आधी आपल्याला समजून घ्यायचं इंट्रोडक्शन. पायथन इज अ हाय लेवल अँड इंटिग्रेटेड प्रोग्रामिंग लँग्वेज नोन फॉर इट्स सिम्प्लिसिटी. खूप सिम्पल आहे. एक लाईनचा कोड आहे, 2-2, 3-3, 4-4 लाईनच्या कोडमध्ये तुमचं अवघा पूर्ण कॅल्क्युलेशन तिथं होऊन जाते, तिथं तुमचा प्रोग्राम परफॉर्म होऊन जातोय. ठीक आहे, आता कसं आहे, काय इम्पॉर्टंट काय, थोडीशी हिस्ट्री पण समजून घेऊ पायथनची. इट वॉज क्रिएटेड बाय गायडो वॅन रोसम. ह्यांनी काय केले, इन 1991 मध्ये त्यांनी पायथनचा जे काय म्हणतात त्याला की जन्म दिला पायथनला. ठीक आहे, त्यांनी इन्व्हेन्शन केलं पायथन प्रोग्रामिंग लँग्वेजचं आणि एवढी सुंदर प्रोग्रामिंग लँग्वेज यूज केली. आज टेक्नॉलॉजी एवढी वास्ट झाली, पण AIML झालं, त्याच्यानंतर AI झालं, AIML झालं, तर ह्या प्रोग्रामिंग फील्डमध्ये आपल्याला पायथन खूप इम्पॉर्टंट आहे शिकण्यासाठी. ठीक आहे, मशीन लर्निंगसाठी आपल्याला सिम्पल वेमध्ये समजून सांगता येते. ठीक आहे, हा इम्पॉर्टंट पॉईंट झाला. आता जो सेकंड पॉईंट आहे तो काय म्हणतोय, पायथन वॉज नेम्ड आफ्टर द ब्रिटिश कॉमेडी सिरीज मॉन्टीज पायथन फ्लाइंग सर्कस. या सिम्पल सर्कसनी त्या इन्व्हेंटरला, त्या जो प्रोग्रामिंगचा जो इन्व्हेंटर होता रोसमला, काय झालं की या पायथन लँग्वेजचं त्याला इन्व्हेन्शन त्या डोक्यामधून आलं की आपण ह्याला नाव पायथन देऊ. का? पायथन सिम्पल आहे, डेडिकेटेड आहे, एकदम सिम्पल वेमध्ये आपण त्याला शिकू शकतो. ठीक आहे, हा पॉईंट आहे. इट इज वाईडली युज्ड फॉर वेब डेव्हलपमेंट, डेटा अनालिसिस, AI अँड ऑटोमेशन. आज 2040 पर्यंत तर पायथनला काहीही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही पायथन मास्टर करा आणि गो मेक आर्टिफिशियल इंटेलिजन्स वेबसाईट्स, ॲप्स, डिफरंट टाइप्स ऑफ टूल्स, AI मॉडेल्स
आणि तुम्हाला एक चांगल्यातलं चांगला पॅकेज तिथं भेटू शकतो. तुमचे स्किल्स होन करा पायथनमध्ये. ठीक आहे. पायथन इज अन ओपन सोर्स अँड हॅज अ लार्ज ॲक्टिव्हिटी कम्युनिटी. ठीक आहे. ॲक्टिव्ह कम्युनिटी सॉरी. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काय ओपन सोर्स प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. ओपन सोर्स म्हणजे पूर्ण आपल्या जगासाठी ओपन सोर्स आहे. कोणी पण डेव्हलपर ह्याचं बग कट करू शकतो. डेव्हलपर ह्याचं बग डिलीट करू शकतो. म्हणजे जो बग येईल प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये तो सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. आपल्याकडे डेव्हलपर कम्युनिटी पायथनची खूप मोठी आहे. म्हणजे काही बग असतील आपण गिटहबवरती अपलोड करून त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. पायथनची जी कम्युनिटी आहे ती खूप मोठी आहे ऑल ओव्हर द वर्ल्ड. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं काय स्टुडंट्स, आता आपल्याला एक समजून घ्यायचं आहे की पायथन सपोर्ट्स मल्टिपल पॅराडिझम्स लाईक प्रोसिजरल ऑब्जेक्ट ओरिएंटेड फंक्शनल प्रोग्रामिंग. आता ऑब्जेक्ट ओरिएंटेडचे कन्सेप्ट हे पायथनमध्ये सुद्धा आहेत. ठीक आहे. पायथनमध्ये पण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचे कन्सेप्ट आहेत, ते आपण शिकून घेणार आहोत. फॉर एक्झाम्पल इनहेरिटन्स. ठीक आहे. इनहेरिटन्स शिकून घेणार आहोत. हे थोडे कन्सेप्ट आहेत, इझी आहेत, इंटरेस्टिंग आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर लायब्ररी सपोर्ट जास्त आहे, इझी ऑफ लर्निंग आहे. पायथन एवढी सिम्पल आहे, जस्ट एका स्टेटमेंटमध्ये तुम्हाला हॅलो वर्ल्ड प्रिंट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल आपण प्रिंट करू, बट आपण इथे लिहून पण बघू. प्रिंट काय करायचं आहे, हॅलो वर्ल्ड. बस तुमचा हॅलो वर्ल्डचा जो कोड आहे तो झाला. हे पण करायची गरज नाही, सेमीकॉलन द्यायची गरज नाही. ठीक आहे. मला असं वाटतं की किती सोपी लँग्वेज आहे. ठीक आहे. आणि खूप इझी टू यूज आहे. ठीक आहे. आपल्याला हे समजून घ्यायचं. ठीक आहे स्टुडंट्स. आता आपण काय करू, छोटे छोटे कोर्स करू, प्रोग्राम्स करू, त्याच्याने आपल्याला क्लिअर समजून जाईल. ठीक आहे. काय इम्पॉर्टंट आहे काय इम्पॉर्टंट नाही आहे. आता आला आपण कोड शेफमध्ये. आपण VS कोड यूज करू शकतो. त्याच्यानंतर ज्युपिटर नोटबुक यूज करू शकतो. तुम्हाला जे आवडेल ते प्रोग्रामिंग एडिटर तुम्ही यूज करा, सो दॅट तुमचं जे कॅल्क्युलेशन आहे, तुमची प्रॅक्टिस आहे ती एकदम चांगल्या पद्धतीने तिथं होणार आहे. ठीक आहे. आता सिम्पल आपण काय करू, सिम्पल प्रोग्राम्स करू. फॉर एक्झाम्पल प्रिंट. आता हा जो प्रोग्राम आहे थोडासा मी ह्याची साईज वाढवतो. ठीक आहे. प्रिंट ॲक्च्युली आपल्याला कर्व ब्रॅकेट्समध्ये करायचं आहे. ओके. प्रिंट कर्व ब्रॅकेट्समध्ये करायचं. ठीक आहे. वेलकम टू Python my AIML AN and data science diploma techniques. आता काय करू, आपण याला प्रिंट करून बघू. ठीक आहे. हा जो वर्ड आपण लिहिला आहे, हा जो स्टेटमेंट आपण लिहिला आहे ह्याच्यामध्ये प्रिंट करून बघू काय होतं आन्सर आपलं. ठीक आहे. सक्सेसफुल एक्झिक्युशन झालं आपलं. आणि काय आलंय, वेलकम टू पायथन माय AIML AN डेटा सायन्स डिप्लोमा टेकियन्स. कवर ब्रॅकेट्स होतं, आपण तिथं केलं नाही. ठीक आहे. हे थोडंसं प्रॉब्लेम झाला, बट आपल्याला समजून काय घ्यायचं स्टुडंट्स, एकदम सिम्पल कोडिंग आहे. फॉर एक्झाम्पल जर का मी अजून बघितलं, फॉर एक्झाम्पल मिनी कॅल्क्युलेटर पण इथं मी बनवू शकतो. फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये व्हेरिएबल असाइन केली A=45. ठीक आहे. आणि B=43. त्याच्यानंतर मी म्हणलो की मला ॲडिशन करायचं आहे. सो ॲडिशन ऑफ दिस टू नंबर्स विल बी, काय असेल ॲडिशन, ते ॲडिशन करून घ्या. ठीक आहे. A+B करायचं आहे. सो आपण ऑपरेटर वापरला, अर्थमॅटिक ऑपरेटर. आणि आता ह्याला आपण कॅल्क्युलेट करून बघू काय होतं आपला आन्सर. ठीक आहे. तर आपलं सक्सेसफुल एक्झिक्यूट झालेलं आहे. वेलकम टू पायथन माय AIML AN डेटा सायन्स डिप्लोमा टेकियन्स. ॲडिशन ऑफ दिस टू नंबर्स विल बी 88. आता कळलं काय म्हणतोय मी. खूप सोपं आहे, खूप अवघड पण नाही आहे, इंटरेस्टिंग आहे. जसं जसं आपण पुढे जात जाऊ तसं तसं तुम्हाला मी एकदम चांगल्या पद्धतीने सगळं समजून सांगणार आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण फीचर्स ऑफ पायथन शिकू. ठीक आहे स्टुडंट्स. इथपर्यंत क्लिअर झाला असेल तर थंब द्या आणि त्यानंतर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचे
आणि कमेंट करा तुम्हाला कसं इम्पॉर्टन्स पॉईंट पाहिजे, अजून कसं अजून चांगल्या वेमध्ये मला शिकवता येईल. ठीक आहे, तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने मला शिकवता येईल. ठीक आहे, सगळ्यात महत्त्वाचा तो पॉईंट आहे. त्यानंतर दुसरा गोष्टी काय इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचे AIMLच्या. त्या ग्रुपमध्ये सर्व काही इम्पॉर्टंट अपडेट्स मी देत जाईल. ठीक आहे, AIMLच्या. ठीक आहे, AIMLच्या. ठीक आहे, इथपर्यंत आपण स्टॉप करू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय डिप्लोमॅटिक.